नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीक विम्यासंदर्भात. आता पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आपण जर बघितलं तर पीक विमा योजना एकच, परंतु प्रीमियम वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळा. तर हा काय प्रकार आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा आता यावर्षी भरण्याचं प्रमाण काय आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो का नाही, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि असे अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, आपला आजचा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपण जर बघितलं तर एक योजना म्हणजे आपण बघितलं क्रॉप इन्शुरन्स पॉलिसी. एकच योजना असतात, एकच पीक विमा असतो आणि विमा प्रीमियम मग वेगळा कसा, हा शेतकऱ्यांच्या मनातील जो प्रश्न आहे त्यासंबंधीची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेत एकाच पिकासाठी जिल्हानिहाय प्रीमियममध्ये मोठी तफावत असल्याचे सुद्धा दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी नाराजीही वाढलेली आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कपाशीसाठी जर आपण बघितलं प्रति हेक्टर केवळ 65 रुपये प्रीमियम आकारला जात असतो. तर त्याच बघितलं तर आपण चंद्रपूर जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये त्याच पिकासाठी 1300 रुपये आणि गडचिरोलीत 590 रुपये प्रीमियम हा भरावा लागत आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर योजना एकच आहे, पीक विमासुद्धा एकच आहे, मग प्रीमियम वेगळे कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे. राज्य शासनाने जर बघितलं आपण खरीप व रब्बी हंगामासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केलेली आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने जे पिकं असतात त्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, भात ह्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं भात पिकासाठी अशीच विसंगती दिसून येते. नागपूर आणि गोंदिया प्रति हेक्टर 65 रुपये, गडचिरोली 512 रुपये, चंद्रपूर 1300 रुपये या प्रमाणात प्रीमियम हे निश्चित करण्यात आलेले आहे. शेतकरी पीक आणि योजना समान असताना केवळ जिल्हा बदल्याने प्रीमियममध्ये एवढा मोठा फरक का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर आपण बघितलं तर मग आपण व्यवस्थित बघू, कारण हा तफावत का निर्माण झालेला आहे. तर याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण असतं ना शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे लिलावात स्पर्धा नसल्याचा परिणाम. म्हणजे आता काय आहे हे आपण समजून घेऊया. कृषी विभागाच्या माहितीनुसार नागपूर, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बघू शकता तुम्ही नागपूर, वर्धा आणि गोंदियासाठी कोणती कंपनी आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही आहे. तर त्यानंतर पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांसाठी जर बघितलं आपण तर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, म्हणजे पुणे, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लिलाव प्रक्रियेत जर इतर विमा कंपन्यांनी सहभाग न घेतल्यास स्पर्धात्मक बोलीही झाली नाही. त्यामुळे जर या कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग न घेतल्यामुळे ते बोली झालेली नाही. त्यामुळे जिल्हानिहाय प्रीमियममध्ये तफावत निर्माण झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे. योजनेनुसार खरीप हंगामासाठी जर आपण बघितलं विमा हप्ता 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात जर बघितलं आपण शेतकरी बांधवांनो, प्रीमियममध्ये मोठ्या फरकामुळे योजनेच्या समानतेवर प्रश्न हे निर्माण करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये बऱ्यापैकी नाराजीही निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा कोणताही असो, प्रीमियमची रक्कम ही सर्व शेतकऱ्यांना एक समान पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर वाटप होताना सर्व शेतकऱ्यांना एक समान होतं, परंतु भरताना काही जिल्ह्यांमध्ये वेगळे आणि काही जिल्ह्यांमध्ये वेगळा हा भरण्यात येत असतो. आता शेतकरी वाट बघत आहेत की शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा केव्हा मिळणार, यासंबंधी न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होऊ शकते. शेतकरी बांधवांनी ही होती माहिती. तुमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळाला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.